नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अन्यथा राज्यातील पेन्शनधारकांना कायमचे निवृत्तीवेतनापासून राहावे लागणार वंचित. जाणून घ्या निवृत्तीवेतनाचा नवीन नियम. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य शासन सेवेतील पेन्शनधारकांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे डीए लाभ तसेच वेतन आयोगाचा देखील लाभ मिळत असतो. नुकतेच राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारक अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डीए वाढ लागू करण्यात आली. सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील इतर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना देखील डीए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे. मात्र पेन्शनधारकांना नियमित पेन्शन प्राप्तीकरिता नोव्हेंबर हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. नोव्हेंबर महिन्यामध्ये पेन्शनधारकांनी पेन्शन नियमावलीचे अनुकरण न केल्यास पेन्शन कायमची बंद होऊ शकते. सदर नियम कोषागार नियम 1968 नुसार जीवन प्रमाणपत्र हे जवळच्या बँकेत प्रत्यक्ष हजर राहून सादर करता येऊ शकते. तसेच आपल्या कोषागार कार्यालय किंवा पोस्टात प्रत्यक्ष जाऊन सादर करू शकता. याशिवाय ऑनलाईन मोबाईल ॲपच्या माध्यमातून आधार फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून सदर प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.